नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारतीय करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत उपविभागीय अधिकारी कार्यालय पाटोदा, तालुका पाटोदा, जिल्हा बीड या पोलीस पाटील पद भरतीच्या संदर्भामध्ये आलेलं जे काही नोटिफिकेशन आहे, या नोटिफिकेशनच्या संदर्भामध्ये आपल्याला इथे माहिती बघायची आहे. त्यांनी सांगितले उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय पाटोदा, तालुका पाटोदा, जिल्हा बीड याचं हे जाहीर प्रकटन आलेलं आहे. हे जाहीर प्रकटनाच्या संदर्भामध्ये काय माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे हे आपण पाहूयात. बघा, यामध्ये आपण पाहू शकतात, इथे सविस्तर तुम्हाला दिसतंय, उपविभागीय पाटोदा अंतर्गत रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदभरतीची लेखी परीक्षेनुसार मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची गुणवत्तेनुसार मुलाखत अंती तात्पुरत्या स्वरूपाची निवड यादी तयार करण्यात आलेली आहे. म्हणजेच तालुका पाटोदा, जिल्हा बीड पोलीस भरतीची जी काही फायनल आन्सर म्हणजे यादी आहे, ही फायनल आन्सर की यादी जवळपास निश्चित झालेली आहे, हे लक्षात असू द्या. यांनी काय सांगितले बघा, उमेदवारांच्या नावासमोरील शेरा म्हणजेच रकान्यातील तात्पुरती निवड असे लिहिलेले आहे. त्यांची निवड ही निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची असून या उमेदवारांचे पोलीस विभागामार्फत चारित्र्य पडताळणी, वैद्यकीय तपासणी, लहान कुटुंबाची पडताळणी, पोलीस पाटील वारस असल्याची पडताळणी, माजी सैनिक गृह होमगार्डमध्ये जाहिरातीच्या अंतर्गत असणारं जे काही नोटिफिकेशन आहे याच्या संदर्भामध्ये हे तुम्हाला दिलेलं आहे. यामध्ये त्यांनी सांगितलंय की ही निवड काय आहे, तात्पुरत्या स्वरूपाची निवड त्यांनी तुम्हाला दिलेली आहे. आता याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे तुमची वैद्यकीय तपासणी, म्हणजे पोलिसांचं जे काही चारित्र्य प्रमाणपत्र आहे याची पडताळणी होणार आहे, वैद्यकीय तपासणीची पण पडताळणी होणार आहे आणि लहान कुटुंब पडताळणी पण होणार आहे आणि पोलीस पाटलांचे वारस असल्याची पडताळणी, या सर्व पडताळण्या ज्या आहेत या सर्व पडताळण्या होणार आहेत, हे लक्षात असू द्या. त्यामुळं सर्व उमेदवारांचे जे काही निवड झालेले आहे या उमेदवारांची चौकशी, तपासणी आणि लहान कुटुंबाची पडताळणी प्रमाणपत्र आणि पोलीस पाटील वारीस असल्याचे पडताळ प्रमाणपत्र, हे सगळं या माध्यमातून कंप्लीट होणार आहे. त्याशिवाय तुम्हाला फायनल जी काही तुमची ऑर्डर आहे ही फायनल ऑर्डर दिली जाणार नाही, हे लक्षात असू द्या. त्यानंतर आता त्यांनी ही जी काही निवड झालेली लोकांची संख्या आहे किंवा निवड झालेले जे उमेदवार आहे यांना त्यांनी सांगितले समान गुण असलेल्या निकाल राखीव असे नमूद केलेले आहेत. उमेदवारांचे त्यांचे मूळ कागदपत्र दिनांक 18/3/2026 रोजी उपविभागीय कार्यालय पाटोदा 11:30 वाजता उपस्थित राहावे. म्हणजे आता ज्यांच्या निवड झालेल्या आहे या निवड झालेल्या लोकांनी 18/3/2026 रोजी उपविभागीय अधिकारी पाटोदा येथे सकाळी 11:30 वाजता काय करायचंय, उपस्थित राहायचं आहे, असं त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे, हे लक्षात असू द्या. आपण पाहू शकतो की काही गावं त्यांनी दिलेले आहेत, कशा पद्धतीनं हे जे काही निकाल आहेत या निकालाची नोंद आलेली आहे, हे पण तुम्हाला इथे पाहता येईल, बघू शकतात. पाटोदा उपविभागीय पोलीस पाटील पदभरती 2026 इथे तुम्हाला सिरियल नंबर दिसतोय, रोल नंबर दिसतोय, तालुका दिसतोय आष्टी, त्याच्यानंतर इथे नाव आहे, त्यानंतर इथे तुम्हाला मराठीतून नाव घेतलेलं आहे आणि कुठल्या गावासाठी आहे आणि कुठल्या आरक्षणसाठी आहे आणि समोर तिथं तुम्हाला दिलेलं आहे तात्पुरती निवड, तात्पुरती निवड किंवा तात्पुरती निवड, अशा पद्धतीनं ही निवड झालेल्या लोकांची यादी इथे आलेली आहे. तरीही ज्या ठिकाणच्या अजून याद्या आलेल्या नाहीत याच्या संदर्भामध्ये जसं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येईल त्यानुसार आपण त्यांचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूयात. तसेच या जाहिरातीमध्ये नमूद केल्या पद्धतीनं तुम्हाला इथे सांगितल्या पद्धतीनं 18/3/2026 रोजी उपविभागीय कार्यालय अधिकारी पाटोदा इथे सकाळी 11:30 वाजता तुम्हाला काय करायचंय, उपस्थित राहायचं आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी सांगितले उमेदवारांच्या नावासमोर राखण्यातील तात्पुरती निवड निकाल राखून ठेवण्यात आलेले आहे. एवं सर्व कागद पडताळणी आणि जाहिरातीमधील अटी शर्तीची पूर्तता केल्यानंतर नियुक्तीबाबतचे योग्य ते आदेश पारित करण्याची कारवाई करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी. म्हणजे त्याच्यानंतरच तुम्हाला ते नियुक्तीपत्र देणार आहेत. ठीक आहे. तर अजून असे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि नवीन नवीन माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन ज्या ठिकाणचे अजून रिझल्ट बाकी आहेत या सर्व ठिकाणचे निकाल तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. धन्यवाद.